ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वार्टर टू 12 म्हणजे काय 12 वाजायला पावभाग कमी आहे असं, म्हणजे 12 कंप्लीट नाही झाले असा थोडासा अर्थ. क्वार्टर टू म्हणजे त्याला व्हायचंय. क्वार्टर पास्ट म्हणजे काय 12 वाजल्यानंतर पावभाग कंप्लीट झालाय रोटेशनचा असा अर्थ. पास्ट म्हणजे टू म्हणजे काय व्हायचंय. सो टायमिंग काय येणार क्वार्टर टू 12 म्हणजेच 11:45. बघा ओके, क्लॉकची पोझिशनिंग बघा. मिनिट हँड जो असणार तो परफेक्टली तुमच्या 9 नंबरवर असणार, मार्कवर म्हणा नंबरवर म्हणा, आणि तुमचा अवर हँड असणार तो 11 आणि 12 मध्ये. आपल्याला काय करायचंय, आपल्याला ह्या दोघांमधला अँगल काढायचा आहे. ठीक आहे ओके. हा 30 असणार, हा 60 असणार. सो पहिला लिहून घेऊया. हा 30 डिग्री प्लस हा 30 डिग्री. दोन कॉन्झिक्युटिव्ह मार्क मध्ये अँगल किती असतो 30. हा 30 हा 30. आणि आता आपल्याला बघायचं आहे की हा किती पुढे गेला. ऍक्च्युली आपल्याला काय काढायचं आहे मगाच सारखंच. आपल्याला हा अँगल काय आहे हे काढायचं. कसं काढतं, आपल्याला काय माहिती आहे की अवर हँड एका मिनिटासाठी फॉर अवर हँड लिहूया. आपल्याला मिनिट हँडचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे, आपण मिनिट हँड सांगू शकतो. अवर हँडची पोझिशनिंग आपल्याला मिळू फॉर अवर हँड, सॉरी फॉर अवर हँड. अवर हँड एका मिनिटामध्ये किती पुढे जातो, हाफ डिग्री रोटेशन. सो तुमच्या 45 मिनिट साठी तो किती पुढे जाईल 45 डिवाइड बाय 2 म्हणजे आन्सर काय येईल 22.5 डिग्री. ओके, म्हणजे ह्या 30 डिग्री मध्ये आपण 22.5 डिग्री ऍड करणार आहोत. हे आन्सर किती येतो बघा 60 आहे ना. 60 प्लस म्हणजे काय येणार 82.5 डिग्री हे आपला अँगल येणार. सो ह्या टेबलमधला अँगल काय असेल 82.5 डिग्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, नेक्स्ट आपलं सम आहे ते म्हणजे आपल्याला मिनिट हँड आणि अवर हँड मधला अँगल काढायचा आहे. कशासाठी, जेव्हा 135 टाइम झाला असेल क्लॉक मध्ये तेव्हा. ओके, 1:35 मिनिटं जेव्हा झाली असतील तेव्हा तुमचा मिनिट हँड हा कशामध्ये असणार परफेक्ट 7 या मार्क मध्ये असणार. पण तुमचा अवर हँड 1 आणि 2 या दोघांच्या मध्ये असणार. ओके, आपल्याला काय करायचंय तर ह्या दोघांमधला हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आधी आपण इथून ते इथपर्यंत अँगल मोजूया किती होते. ओके, हे सम सोडवण्याचे 2 प्रकार असतील. या दोन्ही प्रकाराने तुम्हाला आन्सर सेम मिळतं. मी दोनही प्रकार डिस्कस करते. पहिला प्रकार हा की इथून मेजर करायचं, इथून ते इथपर्यंत किती अँगल होतो हे बघायचं. आपल्याला काय बघायचंय की हा एवढा पार्ट फाइंड आउट करायचा आहे आणि तो ह्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. सो 2 पासून ते 7 पर्यंत अँगल किती येतो हे आपण बघूया. सो इथे आधी लिहूया अँगल बिटवीन अवर हँड and minute hand at 135. ओके, इक्वल्स टू ह्याच्यानंतर हे आपण खाली लिहूया. ओके, इक्वल्स टू खाली मेन्शन केलं तरी चालेल. ओके, 2 आणि 3 मधला 30 डिग्री असणार. आपण बघितलेलंच आहे की क्लॉक मध्ये 2 कॉन्झिक्युटिव्ह मार्क मधला अँगल किती असतो 30 डिग्री. हा 30 डिग्री प्लस 30. 3 आणि 4 मधला हा 30. 5 आणि 6 मधला हा 30 आणि 6 आणि 7 मधला हा 30. बघा 1 2 3 4 5 म्हणजे ह्याची 30 into 5 चा आन्सर काय आहे 150 डिग्री. ओके, ह्याचा 150 डिग्री प्लस पण प्लस येणार. आपल्याला हे जे आहे ते ऍड करायचं. ओके, तर इथे तुमचं कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. सो हा पार्ट नीट समजून घ्या. आता आपल्याला हे माहितीये की अवर हँड एका मिनिटाला हाफ डिग्री रोटेशन करतो. सो 35 मिनिटाला तो किती रोटेशन करेल 35 डिवाइड बाय 2 विच इज 2 1s are 2, 2 7s are 14, 17.5 डिग्री. म्हणजे 35 मिनिट्स नंतर तो किती
5 नसणार, इथेच तुमची चूक होऊ शकते. बेसिकली हा अँगल जो असेल तो 17.5 डिग्री असणार. तर हे कसं? पण काय म्हणतो की एका मिनिटाला अवर हँड हाफ डिग्रीने पुढे जातो. मग 35 मिनिटांनी तो किती पुढे गेलेला असेल असं आपण म्हणतो 17.5. कुठल्या पोझिशन पासून पुढे गेलेला असेल तर ह्या पोझिशन पासून. ओके, ह्या पोझिशन पासून 35 मिनिटांनी तो असा पुढे गेलेला. हा अँगल 17.5 आहे. मग पण आपल्याला काढायचा कुठला अँगल? हा अँगल. ओके, सो आपण असं करू शकतो. आपल्याला हे माहितीये की या दोघांमधला अँगल किती असतो? 30 असतो. सो नीट बघा, 30 डिग्री मायनस 17.5 डिग्री केलं तर आपल्याला विच इज 12.5. सो आपल्याला हा अँगल मिळेल. सो हा किती येणार? 12.5. आणि आपल्याला अँगल कुठून ते कुठून हवा? आपल्याला बेसिकली हा अँगल हवा. सो ह्याच्यामध्ये आपण ऍड काय करणार? 12.5. हा पार्ट नीट समजून घ्या, इथे कन्फ्युजन होऊ शकतो. ओके, सो ह्याचा आन्सर किती येणार? 162.5. पार्ट नीट समजून घ्या, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. परत एकदा रिपीट करते शॉर्टली. आपण काय केलंय, इथून ते इकडपर्यंतचा अँगल आपण 150 म्हटलंय. नंतर आपल्याला हा अँगल काढायचा आहे. आपल्याला काय माहितीये, एक अवर हँड एका मिनिटासाठी हाफ डिग्री पुढे जातो. मग 35 मिनिटासाठी तो किती पुढे गेला? 17.5. पण 17.5 कुठून अँगल असणार? ह्या पोझिशन पासून तो ह्या पोझिशन पासून तो पुढे गेलाय. सो हा अँगल 17.5 असणार. ओके, आणि हा अँगल 17.5 आपल्याला हवाय कुठला? उरलेला अँगल हवा. आपल्याला काय माहितीये, 1 आणि 2 यांच्यामधलं 1 आणि 2 या मार्कमध्ये अँगल किती असतो? 30 डिग्री. सो आपण 30 मायनस 17.5 डिग्री केलं, जे आलं 12.5. ओके, आणि ह्या 150 मध्ये आपण हे 12.5 ऍड केलं आणि आपल्याला आन्सर काय मिळालं? 162.5. ओके, ही एक मेथड झाली. दुसरी मेथड दाखवते तुम्हाला. अँगल सेम तसंच अवर हँड आणि मिनिट हँड. आता काय करा, तुम्ही इथून अँगल कन्सिडर करा. ओके, सो हे किती येणार? 30, 60, 90, 120, 150 आणि 180. ठीक आहे, सो हा 180 डिग्री झाला. ओके, आणि काय करा, हा मात्र आपण परफेक्ट इथून पकडलाय, पण ऍक्च्युली हा किती पुढे गेलेला आहे? 17.5 डिग्री पुढे गेलेला आहे. इथे आपण हे काढलंच आहे. सो ह्या 180 मधून हे जर 17.5 मी सबट्रॅक्ट केले तर आपल्याला हा अँगल मिळेल. सो ह्या 180 मधून आपण 17.5 सबट्रॅक्ट करूया. आन्सर बघा काय? त्याचा आन्सर काय येते? 162.5. दोघांचेही आन्सर्स बघा मॅच होत आहे. तुम्ही असंही करू शकता किंवा असंही करू शकता, आन्सर तुम्हाला सेमच मिळतात. ओके ओके, आता आपण काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत. माझी शिकवण्याची टेक्निक मी तुम्हाला सांगते कशी आहे. मी पहिला म्हणजे मी 11 किंवा 12 असं शिकवते की पहिला आपण एक कन्सेप्ट बघणार आणि त्यानंतर त्या रिलेटेड सम्स बघणार. एकत्र सगळ्या कन्सेप्ट बघायच्या आणि मग सम्स बघायची, ह्याच्यामध्ये थोडीशी गफलत होऊ शकते. आधीच आपण रिकॉल वगैरे करायचं. सो मी असं शिकवते. तसंच आपण बघा, पहिला काय बघितलंय? डिग्री मेजर आणि रेडियन मेजर बघितलं. त्यानंतर त्या दोघांचं कन्व्हर्जन बघितलं. ओके, मग क्लॉकचा बेसिक कन्सेप्ट बघितला आणि क्लॉकचा बेसिक कन्सेप्ट वरचे सम्स बघितले. आता जो आपण डिग्री आणि रेडियन बघितला आहे त्यावरच आधारित ही सम्स आहेत. प्रत्येक सम घेणं पॉसिबल नसतं. त्यातली जी टर्म आहेत थोडीशी डिफरंट आहेत, डिस्टिंक्ट आहेत, ती सम्स मी घेते. ओके, सो क्वेश्चन काय बघा, द मेजर ऑफ अँगल्स ऑफ एन ट्रायंगल आर इन एपी. एपी म्हणजे अर्थमेटिकल प्रोग्रेशन. म्हणजे काय? ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत ते एपी मध्ये आहेत. and the greatest is 5 times the smallest. greatest angle हा 5 times आहे. आपल्याला काय करायचंय? आपल्याला ट्रायंगलचे अँगल काढायचे. ओके, अर्थमेटिकल प्रोग्रेशन ही गोष्ट तुम्हाला 10th मध्ये झाली आहे. जस्ट मी एकदा रिवाइज करते फक्त. ओके, जस्ट एक सिक्वेन्स बघूया आपण. 2, 4, 6, 8, 10. तुम्ही कंटिन्यू. हा कसा आहे? एपी आहे. ओके, हा ह्याचा फॉर्म्युला काय असतो? Tn म्हणजे n is equal to a plus n minus 1 into d. ओके, हे तुम्ही विसरलात किंवा आता तुम्हाला आठवत नसेल तर कसं आलं हे मी जरा क्विक रिवाइज करते. आपण पहिली टर्म T1 म्हणून घेतो, जिलाच आपण a म्हणून म्हणतो. जी काय आहे आपली 2 आहे. d म्हणजे काय? डिफरन्स दोन टर्म मधला 4 - 2 2
6 - 4 2. ओके, सो T1 ए आहे, T2 कसा असतो, T2 आपण कसा मिळवतो, नेक्स्ट टर्म कशी करतो, ओरिजिनल टर्म मध्ये आपण डिफरन्स ऍड करतो, 2 + 2 4 येणार. सो हे कसं आलं, असं आलं. ए काय आहे, T1 म्हणजेच काय, a + b येणार आहे. ठीक आहे, T2 झालं. पण T1 काय आहे, a + b झालं. T3 काय आहे, T3 म्हणजे थर्ड टर्म कशी मिळवणार आपण, T2 + डिफरन्स. आधीच्या टर्म मध्ये नेक्स्ट टर्म मिळवण्यासाठी आधीच्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड केला की एपी मधली नेक्स्ट टर्म आपल्याला मिळते. हे मला झालंय. T2 काय आहे, बेसिकली a + b. सो हे कसं येईल, a + b. T2 ची मी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली + d, म्हणजे हे कसं आलं, a + 2. ठीक आहे. T4 कसं येणार, त्याच्या आधीची टर्म कुठली, T3 मध्ये आपण डिफरन्स ऍड केला की आपल्याला T4 मिळेल. T3 ची व्हॅल्यू काय आहे, a + 2d. मी सबस्टिट्यूट करते, a + 2d + b, म्हणजे हे काय आलं, a + 3d. म्हणजे जनरल जर आपल्याला, तुम्ही ऑब्झर्व करू शकता, इथे 4 असताना इथे 4 - 1 which is 3 येते. म्हणजे जनरल फॉर्म्युला कसा लिहिता येईल, Tn is equal to a plus n minus 1 into d. तोच हा आहे आपला फॉर्म्युला. ओके, मी जस्ट रिवाइज केलं आहे. ओके, हा आपला एपीचा फॉर्म्युला आहे. हा एकदा लक्षात आला की पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतील. जस्ट मी रब करून घेते की नको आहे सध्या ह्याच्यासाठी आपल्याला फक्त अँगल्स, एपीचा पार्ट एपी इथे अँगल्स एपी मध्ये आहे. सो तो पार्ट मी फक्त तुमचा एकदा रिवाइज केला, म्हणजे तुम्हाला त्यात कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. काय दिलं आपल्याला, द मेजर्स ऑफ एन अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन ए. ओके, लेट a + b, a + 2d. d काय डिफरन्स, a आणि d जस्ट कॉन्स्टंट आहे. b 3 अँगल्स of triangle in degrees. म्हणजे काय, a + b आणि a + 2d हे 3 अँगल्स आहेत तुमचे डिग्री मेजर मध्ये. ओके, आपण जस्ट अज्यूम केलं, हा तिघही बघा एपी मध्ये आहेत. ओके, हे आपल्याला कळलं. सो द ग्रेटेस्ट, तुम्ही ह्याच्यापेक्षा डिफरन्स पण घेऊ शकता, हा ते पण चालेल. हेच घ्यायला पाहिजे असं नाही. अजून एक कॉम्बिनेशन आपल्याला कसं घेता येईल, एपी मध्ये आहे म्हटल्यावर a - d, a + d. हे कॉम्बिनेशन आपल्याला घेता येईल. बघा, ह्याच्यामध्ये डिफरन्स ऍड करा, a येणार, ह्याच्यामध्ये डिफरन्स ऍड करा नेक्स्ट. असे कॉम्बिनेशन घेतलं तरी चालेल. मी हे ओके, कुठलंही कॉम्बिनेशन घ्या, ते एपी मध्ये यायला हवं, एवढीच रिस्ट्रिक्शन आहे. ओके, इन डिग्रीज. ओके, त्याच्यानंतर काय म्हणजे द ग्रेटेस्ट इज, ह्याच्यामधला ग्रेटेस्ट कोण आहे, a + 2d. ग्रेटेस्ट इज म्हणजे इथे काय आहे, इज इक्वल is 5 times the smallest किंवा least. स्मॉलेस्ट काय, a आहे. हे आपल्याला मिळालं. ओके, ही गोष्ट आपल्याला इथे मिळाली. आपल्याला ह्याच्यावरून काय करायचं, अँगल इन डिग्रीज आणि रेडियन मध्ये काढायचं. हे जर मी सिम्प्लिफाय केलं तर कसं लिहिता येईल, 2d इज इक्वल टू, हा इथे गेला, सो हे काय येईल, 4a येईल. सो d इज इक्वल टू 2a. म्हणजे डिफरन्स ट्वाइस आहे तुमच्या फर्स्ट टर्मच्या. ही गोष्ट आपल्याला मिळाली. ओके, हे तीनही अँगल्स कसे आहेत, ट्रायंगलचे अँगल्स आहेत. सो मी असं लिहू शकते, a + b + a + 2d इज इक्वल टू 180 डिग्री. हे कुठून आलं, कारण सगळ्या अँगल्सची ऍडिशन ट्रायंगल्सच्या 180 असतं. सो हे काय आलं, बेसिकली 3a आलं प्लस 3d आलं इज इक्वल टू 180 डिग्री आलं. ओके, d काय आहे तुमचं, बेसिकली 2a आहे. सो मी इथे सबस्टिट्यूट करू शकते, 3a + 2a प्लस 3 × 2a = 180 डिग्री. सो हे कसं येईल, हे 6 येईल, 6 + 3 किती येईल, 9a येईल इज इक्वल टू 180 डिग्री. सो a काय आहे तुमचा 20 डिग्री. a म्हणजे पहिला अँगल तुम्हाला मिळाला, which is 20 डिग्री. ओके, तर बाकीचे अँगल काढूया. अँगल्स ऑफ ट्रायंगल. पहिला काय आहे तुमचा, a आहे. a म्हणजे काय येणार, 20 डिग्री. हा आपण
त्यांना कसं हवंय बघा, त्यांना डिग्रीज मध्ये पण पाहिजे आणि रेडियन मध्ये पण पाहिजे. हा रेडियन मध्ये कसं येईल 20 इंटू पाय बाय 180. आपण हे गेल्याच लेक्चरला बघितलंय. तुम्हाला जर एखादा अँगल डिग्री मध्ये दिला असेल तो रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो. हे किती येईल पाय बाय 9. ओके, हा एक अँगल झाला डिग्री मध्ये 20 आणि दुसरा काय आहे ए प्लस डी. ओके, ए प्लस डी. ए किती आहे 20 आहे. डी किती येईल मग डी इज 2a म्हणजे असं आपण लिहू शकतो डी इज इक्वल टू 2a म्हणजे 2 इंटू 20 डिग्री विच इज 40 डिग्री. डी ची व्हॅल्यू किती 40. सो हे काय येणार 40 डिग्री येणार विच इज 60 डिग्री. डिग्रीज मध्ये रेडियन मध्ये काय करणार आपण पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करणार. सो हे काय झालं 6 1 जा 6 6 3 जा 18. सो हे किती आलं पाय बाय 3 इन द रेडियन. ओके, कारण त्यांनी रेडियन मध्ये मी का करते कारण त्यांनी ते मेन्शन केलंय. फाइंड द एंगल्स इन डिग्री अँड रेडियन. ओके, थर्ड एंगल काय आहे a प्लस 2d म्हणजे काय 20 डिग्री. डी काय आहे आपला 40 आहे. 40 इंटू 2 80. सो हा किती येणार 100 डिग्री येणार. आता बघा चेक करा तिघांची ही ऍडिशन तेवढीच येते का. हे बघा तिघांची ही ऍडिशन 180 येते का. हे झालं 80 प्लस 100 180 डिग्री म्हणजे आपलं अँगल्स बरोबर आहे. ओके, सो 100 डिग्री. 100 चं आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करूया. पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं 0 ला 0 गेला 2 5 जा 2 9 जा. सो हे किती येतं पाय बाय 9. सो तीन अँगल्स कुठले ट्रायंगल्सचे पाय बाय 9 पाय बाय 3 आणि पाय बाय 9. ओके, या तिघांचे ऍडिशन बघा पाय येते का करून बघूया आपण. हे जस्ट मी तुम्हाला करून दाखवते. 180 म्हणजेच पाय आपण बघितलंच आहे. पाय बाय 3 प्लस पाय बाय 9. ओके, हे काय ते दोघं एकत्र सेम आहे दोघांचा डिनॉमिनेटर सो एकत्र लिहू शकतो. हे काय आलं 6 पाय बाय 9 प्लस पाय बाय 3. दिस इज 3 3 जा 9 3 2 जा म्हणजे ह्याचा आन्सर किती येते तर 3 पाय अपॉन 3 म्हणजेच पाय. सो ह्या तिघांची रेडियन मधले अँगल्स पण आपले बरोबर आहे. ओके.